माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानींचं युट्यूब चॅनल भारतात बॅन. समा टीव्ही, बोन न्यूज यासह जिओ न्यूज सुद्धा भारतामध्ये बंद. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती. शुगर कमी झाल्यामुळे कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी. इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वाल्मिक कराडवरील उपचाराची दिशा ठरणार. एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भात आज अधिकारी आणि स्थानिकांची महत्वाची बैठक. आधी पुनर्वसन करा मगच पूल पाडा, प्रभादेवीतील रहिवाशांची मागणी. एटीएम शुल्कात 2 रुपयांची वाढ. ट्रान्झॅक्शनसाठी आता 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार. 1 मे पासून हा नियम लागू होणार. मुंबईतील बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता. प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाची मंजुरी. परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणीची शक्यता. मध्य प्रदेशात दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन विहिरीत कोसळली. अपघातामध्ये दुचाकीस्वारासह 11 जणांचा मृत्यू. पुणे विमानतळावर आता सामान्य प्रवाशांना सुद्धा खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार. विमानतळावर उडान यात्रा कॅफे उद्घाटन. 10 रुपयात पाण्याची बॉटल आणि चहा सुद्धा मिळणार. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून 62 लाखांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त. शहरातील MIDC भागामध्ये असलेल्या गोडाऊनवर छापेमारी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खिचडीची उपमा दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता. रत्नागिरीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करताना अजित पवार पत्रकारांवर भडकले. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते भडकले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतही होते उपस्थित. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खिचडीची उपमा दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.